खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अवघ्या 4 तासात नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केलाय, तर आरोपी अपघाताचा बनाव करून गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत होते। अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील एक युवक बळीराम शिंदे याचा काही इस्मांनी गुंडेगाव ते देऊळगाव सिद्धी रोडवर पाठलाग करत धारदार चाकू आणि दांडक्यानं मारहाण करून जीवेठार मारून पळून जात असताना गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या 4 तासात या आरोपीला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवलंय। नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना माहिती मिळाली की मयत बळीराम शिंदे हा त्याच्या 4 चाकी वाहनानं गुंडेगाववरून देऊळगाव सिद्धी रोडकडे जात असताना आरोपी डॅनियल जावळे, राहुल राऊत, अमोल भुजबळ आदींनी मयत बळीराम शिंदे याच्या गाडीला धडक देत त्याला रस्त्याच्या खाली ढकलून बळीराम शिंदे यास गाडीतून बाहेर काढून धारदार चाकू आणि दांडक्यानं मारहाण करत जीवेठार मारलाय आणि अपघाताचा बनाव करत गोव्याला जातो असं म्हणून पळून गेले। तर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी तपास पथकातील पोलिसांना आरोपीचा शोध घेण्याकामी तात्काळ रवाना केलं। दरम्यान पथकातील अंमलदारांनी आरोपीबाबत गोपनीय माहिती घेत तांत्रिक विश्लेषण करत आरोपी गोव्याला पळून जाणार आहे अशी माहिती मिळवली। त्यावर तपास पथक तात्काळ रवाना होत सुपा ते शहाजापूर रोडवर एका ठिकाणी डोंगरात एक 4 चाकी वाहन संशयितरित्या उभं असल्याचं दिसलं। पथकातील अंमलदारांना खात्री होताच वाहन जवळ जात असताना आरोपींना चाहूल लागली आणि ते तेथून पळू लागले। यातील 3ही आरोपी डोंगर भागातून वेगवेगळ्या दिशेनं पळून जात असताना पथकातील अंमलदारांनी जीवाची बाजी लावत आरोपींचा सिने स्टाईलनं पाठलाग करत त्यांना अखेर ताब्यात घेतलं। तर यातील आरोपी डॅनियल जावळे हा एका गवताच्या पांदीमध्ये लपून बसला होता। त्याला पकडण्यात देखील पथकास यश आलं, तर आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली। आरोपी डॅनियल जावळे, राहुल राऊत, अमोल भुजबळ यांनी गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहनासह नगर तालुका पोलीस स्टेशन येथे घेऊन आले। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।